हॅलो. आता आपण बघणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेमचा 30 सप्टेंबरचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की शनायाचे वडील म्हणजे जी शनाया जिला पार्थशी लग्न करायचं असतं तिचे वडील कॅफेमध्ये जीवाला भेटतात. तेव्हा ते जीवाशी बोलत असतात की मी मुलीचा हट्ट पुरवून मी खूप चुकलो. मला खूप वाटतं की विक्रम आणि धनंजयची एकदा माफी मागावी म्हणून. मी पार्थचं आणि नंदिनीचं लग्न होऊ नये म्हणून खूप कट कारस्थाने रचली. पण नियती पण बघ ना, नियतीने पार्थचं लग्न काव्याशी आणि तुझं लग्न नंदिनीशी लावलं. हेच मी समजावून शनायाला थकलो. कधी ना मुलांचे हट्ट नाहीच पुरवावे असं वाटतात. तेव्हा जीवा बोलतो की काका तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला जसा वेळ भेटेल तसा वेळात वेळ काढून बाबांना फोन करा ना. तेव्हा जीवा बोलतो काका टेन्शन घेऊ नका. जीवा त्यांना ज्यूस देतो आणि बोलतो की बाय द वे शनाया कशी आहे. तेव्हा ते बोलतात होते मूव ऑन होते, पण मी मात्र माझ्या मित्रांसोबतची मैत्री गमावून बसलो. तेव्हा ते बोलतात एक संधी देव देईल सुधारण्याची. बाय द वे जीवा तुझं काय चाललं आहे. तेव्हा जीवा बोलतो माझं एक नवीन स्टार्टअप सुरू आहे, लो कॉस्ट हाऊसिंग, आणि त्यासाठी फंडिंग शोधतोय. प्रयत्न करत राहावं, बघू काय होतं ते. तेव्हा ते बोलतात की अरे टेन्शन नको घेऊ, मी सुद्धा काय म्हणतात स्टार्टअप शोधतोय. स्टार्टअप शोधणारी मुलं बघतोय. नवीन मुलं येतात, त्यांची आयडियाज मला सांगतात, कारण मी सुद्धा फंडिंग करणार आहे ना. तेव्हा ते बोलतात व्हाय डोंट यू ट्राय, तू तुझी आयडिया ऐकव, कदाचित आम्हाला आवडेलही. तेव्हा जीवा बोलतो की चालेल ना, मी लगेच ऐकवतो. तेव्हा ते बोलतात नाही इथे नको, माझ्या ऑफिसमध्ये, आणि तुझ्या आयडियाज ऐकण्यासाठी आमचा पॅनलसुद्धा असेल, तिथे ऐकव ना तुझ्या आयडियाज. तेव्हा जीवा बोलतो चालेल ना, तुम्ही सांगा कधी पिच करू, माझं प्रेझेंटेशनसुद्धा रेडी आहे. तेव्हा ते बोलतात की अरे आत्ता लगेच. तेव्हा जीवा बोलतो इज इट. तेव्हा जीवा बोलतो थँक्यू काका थँक्यू. तेव्हा काका बोलतात की अरे आत्ताच कशाला थँक्यू बोलतोय. हे बघ तुम्हाला माहिती आहे, तू मला भाग पाडशील जेव्हा तू तुझ्या आयडियाज ऐकवशील ना, प्रेझेंटेशन देशील ना, तेव्हा तू मला फंडिंग करायला भाग पाडशील. मात्र एकदा का तू फंडिंग केलं तर फक्त थँक्स म्हणू नकोस, मला छान पार्टी दे. तेव्हा जीवा बोलतो अरे काका नक्कीच. तेव्हा जीवा वेटरला बोलतो चेक प्लीज. तेव्हा काका बोलतात बाय द वे जीवा, ह्या बिलचं फंडिंग मी करणार नाही, ते तुला करावं लागणार आहे. तेव्हा जीवा बोलतो हो नक्कीच. तेव्हा जीवा एकदम खुश होतो. इकडे काव्य आपल्या गेस्ट रूममध्ये स्टडी करत असते, तेवढ्यात दरवाजा वाजतो. काव्य दरवाजा उघडते आणि पार्थकडे बघून बोलते की तुम्ही इथे काय करतायत. तेव्हा पार्थ बोलतो बोलायला आलो आहे. तेव्हा काव्य बोलते नंतर बोलूया, मला अभ्यास करायचा आहे. तेव्हा पार्थ रूममध्ये येतो आणि तिचं पुस्तक बाजूला ठेवून बोलतो हा अभ्यास नंतर करा. तेव्हा काव्य बोलते चांगली लिंक लागली, मला अभ्यास करू द्या पार्थ. तेव्हा पार्थ बोलतो मलासुद्धा कशाची लिंक लागत नाही आहे, त्यामुळे आधी आपण बोलूयात, बोला माझ्याशी 5 मिनटं. तेव्हा काव्य बोलते नाही बोलायचं आहे मला. तेव्हा पार्थ बोलतो काय झालं आहे काय काव्य, तुम्हाला रूम बदलल्यापासून तुम्ही पण बदलल्यासारख्या वाटतायत मला. तेव्हा पार्थ बोलतो खाली आईसुद्धा विचित्र वागली. तेव्हा काव्य बोलते की अहो त्यांच्या वागण्याचं मनाला लावू नका तुम्ही, त्या ज्या काही वागतायत बोलतायत इग्नोर करा ना तुम्ही. तेव्हा काव्य बोलते कसं आहे पार्थ, ह्या वयात बायकांना असे त्रास होतात, चिडचिड करणं, मूड स्विंग्स होणं मेनोपॉजमुळे. तेव्हा पार्थ बोलतो हे बघा, मेनोपॉजमुळे होणारी चिडचिड ते कारणं वेगळी असतात, मुळात ना आईचा मुद्दाच वेगळा आहे. काहीही झालं तरी आई अशी नाही आहे आणि तुम्ही सुद्धा. काव्य परत एकदा विचारतोय काय झालं आहे. तेव्हा काव्य उठते आणि बोलते काहीही झालेलं नाही आहे, तुम्ही परत तीच गोष्ट गिरवत बसू नका, जा ना तुम्ही, जा बरं इथनं, सोडून द्या विषय. तेव्हा पार्थ बोलतो ठीक आहे सोडून देतो, फक्त हेच माझ्या डोळ्यात बघून सांगा. तेव्हा पार्थ बोलतो बोला ना काव्य, हे बघा तुमच्या मनात जे काही आहे ना ते बोलून मोकळं व्हा. कसला विचार करताय काव्य, बोला ना काव्य, माझ्यापासून काही लपवत नाही आहात ना तुम्ही. तेव्हा काव्याला मानिनीचं आणि तिचं बोलणं आठवतं की माझ्या पार्थपासून दूर राहा असं. तेव्हा काव्य बोलते काय लपवू मी, प्लीज तुम्ही जा ना पार्थ. तेव्हा काव्य बाहेर बघते. तेव्हा पार्थ बोलतो बाहेर काय बघताय, जोपर्यंत मला उत्तर मिळत नाही तोपर्यंत मी इथनं जाणार नाही. तेव्हा काव्य बोलते ठीक आहे मी जाते. काव्य जायला लागते, तेवढ्यात पार्थ तिचा हात पकडतो. इकडे जीवा खुश होऊन पळत येतो आणि बोलतो नंदिनी. पार्थ जीवा नंदिनी करत पळत येत असतो. इकडे काव्य पार्थला बोलत असते पार्थ प्लीज कोणी बघेल, हात सोडा ना. तेव्हा पार्थ बोलतो बघू दे. तेव्हा पार्थ बोलतो मला माझं उत्तर हवं आहे, सांगा. तेव्हा काव्य मनात बोलते खरंच सांगून टाकू का यांना, पार्थ नक्की समजून घेतील मला आणि कदाचित आईंना सुद्धा समजावतील. तेव्हा पार्थ बोलतो सांगून मोकळ्या व्हा काव्या. तेव्हा काव्य बोलते सोडा ना पार्थ, प्लीज जा इथून. तेवढ्यात पार्थ तिचा हात पकडलेला असतो आणि तेवढ्यात काव्य दरवाजाकडे बघते. ते मानिनी आलेली असते. मानिनी त्यांच्या दोघांकडे बघतच असते. इकडे नंदिनी घराची साफसफाई करत असते. तेव्हा जीवा पळत येतं आणि बोलतो नंदिनी मला फंडिंग मिळालं, आय गॉट द फंडिंग. तेव्हा नंदिनी खूप खुश होते आणि बोलते काय सांगताय काय जीवा. आणि दोघं एकमेकांना घट्ट मिठी मारतात. फायनली नंदिनी मी स्वतःच्या पायावर उभं राहतोय आणि हे फक्त तुझ्यामुळे झालंय.
आय एम फीलिंग लाईक आय एम ऑन द टॉप ऑन द वर्ल्ड. तेव्हा जीवा बोलतो की मला ना आयुष्यात खूप पुढे जायचं आहे, खूप पुढे जायचं आहे. तेव्हा नंदिनी बोलते जाल तुम्ही जीवा, नक्की पुढे जाल आणि तुम्ही जिथे कुठे जाल ना ही तुमची बायको नेहमी तुमच्या पाठीशी असेल. तेव्हा जीवा बोलतो मागे नको, सोबत हवी आहेस तू. तेव्हा जीवाला पटकन कळतं, नंदिनीला पटकन कळतं आणि ते दोघं आपली मिठी सोडतात. इकडे पार्थ मानिनीला विचारतो आई तुला काय झालं आहे. तेव्हा मानिनी बोलते मला कुठे काय झालं आहे. तेव्हा पार्थ बोलतो नक्की ना. तेव्हा मानिनी बोलते हे बघ तुला जसं वाटतंय तसं काही नाही झालं. अरे मुलांची काळजी वाटणं त्यामुळे चिडचिड होणं स्वाभाविकच आहे. तेव्हा पार्थ बोलतो नक्की. तेव्हा मानिनी बोलतो हो रे बाबा, तू मला सांग तू इथे नक्की काय करतोयस, म्हणजे तुला काम नाही का आज. तेव्हा पार्थ बोलतो तुमच्या दोघींची बद्दलचे विचार घोळत असल्यावर माझं काम कसं होईल. आई घरात वातावरण काय चाललं आहे त्यामुळे सैरभैर झालो आहे मी, कसं कामाकडे लक्ष लागणार आहे. त्यामुळेच मी काव्यांशी बोलायला आलो आणि तुझ्याबद्दलच बोलत होतो. तेव्हा मानिनी बोलते माझ्याबद्दल काय बोलत होतात. तेव्हा पार्थ बोलतो तेच मी केव्हाचं काव्यांना विचारतोय पण त्या काही सांगतच नाही. तेव्हा मानिनी काव्याकडे बघते आणि बोलते तिच्याकडे काही आहे का सांगायला. तेव्हा पार्थ बोलतो म्हणजे. तेव्हा मानिनी बोलते की नाही म्हणजे अभ्यास सोडून तिच्याकडे काय आहे सांगण्यासारखं दुसरं. आता हे बघ पार्थ, तू जर असा तिच्याशी बोलायला आलास आणि तिला डिस्टर्ब केलं तर तिचा अभ्यास कसा होईल म्हणून सांगते. त्यामुळे तिचा अभ्यास जास्त महत्त्वाचा आहे आणि मला आता असं वाटतं की तिला अभ्यासच करू दे, कारण अभ्यासच केला तर दुसरा कुठला विचार तिच्या मनात येणारच नाही ना. कारण तिने वचन दिलं आहे की ती सिद्ध करून दाखवेल म्हणून. तेव्हा काव्याला आणि मानिनीला काव्याने जे वचन दिलेलं असतं मानिनीला ते आठवतं. तेव्हा मानिनी बोलते करशील ना गं सिद्ध. बाई तुझं सिद्ध करण्यावर डोळे लागलेत बाई माझे. तेव्हा मानिनी पुढे येते, बुक हातात घेते काव्याचं आणि तिच्या हातात देते, तिची पाठ थोपटते आणि पार्थला बोलते की पार्थ तुला माझ्याबद्दल बोलायचं होतं ना, चल ना मी सांगते. तेव्हा पार्थ बोलतो काव्य मन लावून अभ्यास करा, तुम्हाला अभ्यासात कोणीही डिस्टर्ब करणार नाही. तेव्हा मानिनी जाताना दरवाजा लावताना बोलते की माझ्या मुलाचा हात परत पकडायचा नाही, शेवटचं सांगते. इकडे जीवा बोलतो सॉरी ते मी एक्साइटमेंटमध्ये. तेव्हा नंदिनी बोलते सॉरी मी पण ते माझ्या. तेव्हा जीवा बोलतो नाही 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 ठीक आहे चकाचक बाई, ॲक्सिडेंटली झालं ना, सोडून दे, नको इतका विचार करूस. तेव्हा जीवा बोलतो की एवढं मोठं काम मिळाले मला, कॉंग्रॅच्युलेशन वगैरे देणार की नाहीस. तेव्हा नंदिनी बोलते अरे हां. नंदिनी हात पुढे करते. तेव्हा जीवा हात पुढे करणार नाही. तेव्हा नंदिनी हात मागे घेते आणि जीवा हात पुढे करतो. तेव्हा जीवा हात पुढे करतो. तेव्हा जीवा पुन्हा हात मागे घेतो, नंदिनी हात पुढे करते. असं ते 2 वेळा करतात. तेव्हा नंदिनी शांत उभी राहते आणि पटकन जीवाच्या हातात हात मिळवते आणि कॉंग्रॅच्युलेशन करते. तेव्हा जीवा बॅग काढतो आणि हुश करतो आणि बोलतो की तुला माहिती आहे लास्ट बॉलवर पारी जिंकण्यासारखं आहे, लाठीकाठीचा डाव खेळण्यासारखं आहे किंवा मोदकाचं सारण परफेक्ट झाल्यासारखं आणि हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं आहे. तेव्हा जीवा नंदिनीकडे बघतो आणि बोलतो काय झालं. तेव्हा नंदिनी बोलते काही नाही, चहा आणू. तेव्हा जीवा बोलतो हो तुझ्या हातचा गरम चहा पिताना मला तुला हे सगळं सांगायचं आहे, काय झालं कसं झालं कोणी काम दिलं. तेव्हा नंदिनी बोलते अच्छा म्हणजे हे सगळं सांगायचं आहे. तेव्हा जीवा बोलतो हो तर. तेव्हा जीवा बोलतो म्हणजे तुला ऐकायचं नाही, ठीक आहे काही हरकत नाही. जीवा जाऊन बसतो, नको ऐकूस ना, नाही सांगत तुला मी. तेव्हा नंदिनी बोलते अरे काय झालं, मी गंमत केली मिस्टर पसारेवाला. तेव्हा नंदिनी बोलते सांगा ना पसारेवाला तुम्ही कशी आयडिया प्रेझेंट केली. तेव्हा जीवा तोंड फुगवून बसतो. तेव्हा नंदिनी बोलते अहो सांगा ना. तेव्हा जीवा सांगायला लागतो की मी कॅफेमध्ये बसलो होतो माझं तेव्हा जीवा सांगत असतो की अचानक माझा चार्जर स्विच ऑफ झाला आणि मी पॅनिक झालो, मला काही कळे ना, पण पुढे ऐक तर काय झालं. तेव्हा जीवा सगळी स्टोरी सांगतो. तेव्हा जीवा त्यांना सांगत असतो की त्यांना चार्जर कोणी दिलं. नंदिनीला सांगत असतो की त्याला चार्जर कोणी दिलं आणि मग मी त्यांच्या ऑफिसमध्ये कसं गेलो, माझी आयडिया कशी प्रेझेंट केली आणि ती त्यांना कशी आवडली, ही सगळी स्टोरी जीवा नंदिनीला सांगतो. तेव्हा नंदिनी बोलते कमाल आहे तुमची, तुम्हाला तुमच्या कॉन्फिडन्सचं खूप कौतुक वाटतं. म्हणजे काही तयारी नसताना तुम्ही प्रेझेंटेशन पण दिलं, आयडियाही आवडली आणि त्या चार्जर देणाऱ्या माणसाला पण थँक्यू. बरं मी पटकन चहा बनवून आणते. तेव्हा नंदिनी जायला लागते, पुन्हा आठवते आणि बोलते अरे हो तुम्ही सांगितलंच नाहीस तो माणूस कोण होता. तेव्हा जीवा बोलतो अरे हो ते सांगायचंच राहिलं, तुझ्या आणि माझ्या बाबांचे बॉस भास्कर काका. इकडे पार्थ मानिनीला बोलतो की आई बस आणि सांग काय झालंय ते. इकडे मानिनी विचार करत असते की पार्थला काव्याच्या अफेअरबद्दल सांगावं की नाही. तेवढ्यात पार्थ बोलतो आई अगं काय झालं सांग ना. तेवढ्यात त्यांच्या घरातली मेड इस्त्रीचे कपडे धुतलेले कपडे घेऊन येते. तेव्हा ती बोलते की ताई घरात ठेवते हां. तेव्हा पार्थ बोलतो 1 मिनिट आणि तो काव्याचा वरचा ड्रेस उचलतो आणि बोलतो की असं कसले कपडे धुतलेत तुम्ही, अहो काव्याच्या ड्रेसला डाग लागला आहे. तेव्हा त्या ताई बोलतात की दादा मी सॉरी एकत्र कपडे लावलेत ना म्हणून ते झालं असेल, मी धुवून आणते परत.
तेव्हा पार्थ बोलतो की अहो पण मग काव्याचे कपडे वेगळे लावा ना. बरं जाऊ द्या, मी ड्रायक्लिंगला टाका हा ड्रेस, मी पैसे देतो. तेव्हा मानिनी विचार करते की पार्थ साधा काव्याच्या ड्रेसला लागलेला डाग सहन करू शकत नाही, तर काव्याच्या चारित्र्यावरचे डाग कसा सहन करेल. तेव्हा पार्थ बोलतो बोल आई आता काय झालं आहे. तेव्हा मानिनी बोलते तुला खरं सांगू का पार्थ, इतकी सगळी कामं राहिली आहे, मग ते सगळं राहून जातं, मी नंतर बोलते तुझ्याशी. तेव्हा पार्थ बोलतो की आई थांब, तूच बोलली होती ना की रूममध्ये चल मी बोलते तुझ्याशी मग आता. तेव्हा पार्थ बोलतो माझ्या आईच्या मनामध्ये काय आहे मला कळायलाच पाहिजे. तेव्हा मानिनी बोलते अरे पार्थ खरंच काही नाही आहे. तेव्हा पार्थ बोलतो आई असं शक्यच नाही. तेव्हा पार्थ बोलतो युगचं टेन्शन आलं आहे का तुला. हे बघ आई, या वयात प्रेम अशा गोष्टी होत असतात, त्याच्यामुळे मी त्याला मी समजवणार आहे की आपली एवढी ओपन माइंडेड फॅमिली आहे, जे असं काही असेल ते घरात सांगत जा म्हणून. मग नंदिनी जीवाबद्दलचं टेन्शन आहे का आई, तुला माहिती आहे आपला जीवा कसा आहे, तो नाही आहे आपल्या करिअरबद्दल एवढा सिरियस, पण नंदिनी तशा आहेत का, ते आहे ना त्याला सरळ करायला. हां, आणि नंदिनीचं नाही ऐकलं तर मी बोलेल त्या दोघांशी. तेव्हा मानिनी बोलते नंदिनीचं जीवाचं नाव तरी घेतलं आहे का मी. तेव्हा पार्थ बोलतो अच्छा मग वसू आत्या आणि रम्याबद्दल बोलायचं आहे का, कळलं मला. तेव्हा मानिनी उठते आणि बोलते काही कळलेलं नाही आहे तुला आणि कळू नाही हीच अपेक्षा आहे. मग कळू नाही एवढं वाटतं तर मग काय कळू नये अशी अपेक्षा आहे आई तुझी. माझ्या आणि काव्याबद्दल काही आहे का. माझी आणि काव्याची मैत्रीची गाडी पुढे जात नाही म्हणून चिडचिड होते का तुझी. आणि तिथे एपिसोड संपतो.